आंदोलनाला बसलेले आहेत। या आंदोलनाला भेट देण्यासाठी आपल्या सर्वांचे नेते माननीय सदाभाऊ खोत उपस्थित आहेत, माननीय सतीश मेटकरी आणि सर्व विभागातून आलेले आपले पदाधिकारी असतील, एसटीचे कर्मचारी असतील। सातत्यानं महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपली संघटना नेहमी भूमिका घेते आहे। काही ना काही विषय सातत्यानं लावून धरते आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि नक्की न्याय मिळेल अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला पात्र राहून आम्ही आणि सदाभाऊ सातत्यानं पाठपुरावा करतोय। आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि परिवहन खात्याचे मंत्री माननीय सरनाईक साहेब यांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि आपल्या म्हणण्यानुसार उद्याची बैठक ठरली होती, परंतु त्यांना काही अडचण आली तर परवा गुरुवारी दुपारी 1 वाजता बैठक मंत्रालयामध्ये लावलेली आहे आणि त्या बैठकीला मी आणि सदाभाऊ स्वतः वेळ काढून उपस्थित राहतोय आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठीची भूमिका आम्ही तिथं लावून धरलेली आहे। मला ते सगळे विषय आले, तुमचे महागाई भत्ता असेल, मेडिक्लेम असेल, तुमच्या जाचकाठी असतील, अनेक विषय, ते काही एसटीचे विषय न संपणारे सगळे विषय आहेत आणि ते विषय सगळे आपण लावून धरू आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। बाकीच्या संघटना त्या या सगळ्या विषयात घुसणार, त्याचं आता तुम्ही टेन्शन घेऊ नका। आपण सगळे विषय लावून, आपला सगळ्यांचा विषय एकच आहे की कर्मचाऱ्यांचा विषय हा मिटला पाहिजे। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या लेवलचं पगार मिळाला पाहिजे, ही आपली प्रमुख भूमिका आहे, प्रमुख मागणी आहे। मग अधिकारी चुकीच्या पद्धतीनं वागतायत, एमडी मागण्यागत करतोय, ते सगळे विषय आपल्या तुम्हाला माहीत आहेत आणि त्यामुळे आता हे आपले सगळे विषय सुरूच राहतील। आता एमडीला वाटतं की जणू काही हे माझ्या बापाचंच आहे, आज तुम्हाला 4 दिवसाचा तू आहे, आज ना उद्या तू निघून जाशील, हे सगळे विषय सगळे आपले आहेत। परंतु आपले जे विषय आंदोलनातले हे आहेत ते आंदोलन तुम्ही एकदम यशस्वी केलेलं आहे, कारण मंत्री महोदयांशी आम्ही चर्चा केली। मंत्री महोदयांनी आम्हाला मगाशी वेळ दिला, मी सदाभाऊ होतो, तुमचं काय काय गडी तिथं होते, आम्हाला वॉचवर हे करत जातात का नाही तिथं, त्याला मला जावा तुम्ही तिथं, कारण तुमचा पण विश्वास आमच्यावरती आहे असं पण परिस्थिती नाही, कारण हे तिकडं आम्ही जिकडं फिरत तिकडं मागं फिरत होते, मला आता जावा तिकडं म्हटलं। आम्ही सगळं बरोबर करतोय, काही चिंता करू नका। आणि मंत्री महोदय अत्यंत सक्षम आहेत, मंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मग बैठक आता परवा दिवशी लागलेली आहे आणि त्यामुळे आता सदाभाऊ तुमच्याशी या विषयावरती सविस्तर बोलतील आणि तुम्हाला माझी विनंती आहे की तुमचे प्रमुख लोक जे बैठकीला अपेक्षित आहेत ते लोक तुम्ही थांबा आणि बाकीचे कर्मचारी तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही बिनधास्त हे सगळं आंदोलन संपून तुम्ही गावाला जावा। मी सदाभाऊ आता मुक्कामीच थांबतो, आता पर्याय नाही, उद्या तिकडा विषय वेगळे होते तरी पण आता उद्याची बैठक परवा दिवशी जाते, तर प्रमुख लोकांना घेऊन आपण त्या सगळ्या विषयांना मार्ग काढू। माननीय मुख्यमंत्री महोदय पण या सगळ्या विषयामध्ये सकारात्मक आहेत, त्यांच्यासमोर ही सगळे तुमचं जे निवेदन होतं ते सगळं सकाळी मांडलेलं आहे आणि त्यामुळे व्यवस्थितपणे आपण हे आंदोलन पुढे घेऊन जाऊ। काही खालच्या लेवलला पण काही अधिकारी जाणून बुजून आपल्या कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत। आता त्यांना काय आपली संघटना शत्रू राष्ट्र वाटते काय मला काही कळत नाही, कारण तुम्ही सगळे संघटनेमध्ये काम करणारी लोक आहे, तुमचा इंटरेस्ट दुसरा काय नाही, तुमचा इंटरेस्ट काय आहे की कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, तुमचा दुसरा कुठला हेतू नसल्यामुळं आणि त्यांना हेतू असणारी लोक पाहिजेत। बदली करताना कुणी तर आणून देणारा या पोस्टवरती बसायला मागं ठरलं आपलं 3 वर्षाच्या वरचे अधिकारी बदला, अजून ते बदलले नाही, काय नेमकी अडचणी ते कळत नाही। 6-6 वर्ष 10-10 वर्ष एक अधिकारी आहे, तो अधिकारी पण असं जरूर बोलतो की एसटी महामंडळ ह्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे, अशा पद्धतीचं वातावरण हे चांगलं नाही आणि म्हणून मंत्री महोदयांच्या सगळ्या गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या आहेत, ते पण या सगळ्या विषयामध्ये सकारात्मक आहेत। परवा आपण या सगळ्या विषयावरती सविस्तर चर्चा करून बैठक करून हा विषय आपण मार्गी लावू, एवढं या निमित्तानं बोलतो। सदाभाऊंना विनंती करतो की त्यांनी 1 मिनिट तरी बोलावं।